रोजच्या चहाला असा रंग कसा आणायचा, एवढा घट्टपणा कसा आणायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच स्पेशल साहित्य वापरून माझ्या घरच्या पद्धतीने एकदम सुगंधित बनवलेला चहाचा मसाला पण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. अर्धा चमचा बडीशेप, 25 हिरवी वेलची, 2 सुंठीचे तुकडे, 10 ते 12 काळी मिरीचे दाणे, 2 लवंग, थोडंसं दालचिनीचा तुकडा, थोडं जायफळ आणि जावेत्री. सुंठ आहे ती बारीक करून घ्यायची आणि नंतर मिक्सरला याला पावडर करायची. हे मसाले आपल्याला भाजायचे नाही, फक्त थोडेसे आपल्याला ऊब लावायचे जेणेकरून मसाला जास्त दिवस टिकेल. फक्त गरम करायचे. भाजलेत ना तर सगळ्या मसाल्याची चव बिघडणार. आणि गरम तवा आहे त्याच्यावर बडीशेप घालायची आणि गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायचं. सुंठ आपल्याला बारीक करून घ्यायची आणि मिक्सरला याची पावडर करून घ्यायची. ही मिक्सरला बारीक करून घेतलेली पावडर आहे. तुम्ही हिला अशीच पण डब्यामध्ये भरून ठेवू शकता किंवा तुम्ही याला चाळून पण भरू शकता. मी इथे तिला चाळून घेणार आहे. काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आणि झाकण आहे ना एकदम घट्ट लावायचं, म्हणजे त्याचा सुगंध आहे ना तो टिकून राहतो. झाकण जर पोकळ असेल ना तर त्याचा सुगंध निघून जातो. रोजच्यापेक्षा चहाला चव कशी चांगली आणायची ना ती माझी स्पेशल टिप पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. 1.5 कप चहा बनवणार आहे, म्हणजे 2 माणसांसाठी तो बरोबर चहा होतो. त्याच्यासाठी दूध किती घ्यायचं, पाणी किती घ्यायचं ते आपण पुढे पाहणार आहोत. चहा बनवण्यासाठी इथे मी 1/4 कप पाणी घेतलेलं आहे. कांदा पोहे खायच्या चमच्याने मी साखर घालणार आहे. इथे मी 3 चमचे साखर घालणार आहे. तुम्हाला जर गोड कमी लागत असेल ना तर तुम्ही 2च चमचे घाला, कारण आम्हाला गोड जास्त लागतं. आणि 1.5 चमचा इथे चहापत्ती घातलेली आहे. त्याला चांगली उकळी येऊ द्यायची. चांगली चहा 1-2-3 मिनटं चांगली शिजून घ्यायची. चहा शिजताना ना अशी वरती येते आणि चहापत्ती वरती चिटकून राहते, ती अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे सर्व पाण्याला चहापत्ती चांगली व्यवस्थित अशी लागल्या जाते. बघू शकता तुम्ही चहापत्ती आपली शिजली आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमच्याला थोडं कमी असा मी हा आपला सुगंधी मसाला घातलेला आहे. मसाला घातल्याच्या नंतर 1-2 मिनटं चहा आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप दूध घालायचं आहे. दूध घातल्याच्यानंतर चहाला उकळी आली ना की पेल्याने असं चहा वर खाली करायची आहे. जर तुम्हाला पेल्याने जमत नसेल तर पळीने करा, कारण पेल्याने हात वाजतो. आणि 3 ते 4 मिनटं चहा आपल्याला अशी उकळून घ्यायची आहे. अशी उंचावरून अशी आपण चहा वर खाली केली ना की चहाला चांगला फेस येतो. आतमध्ये आपण जी चहापत्ती घालतो ती थोडी विरघळते, मग चहा घट्ट पण होते आणि असा फेस आल्याने चहा चवीला खूप छान लागते. नक्की तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने चहा करून बघा. दूध टाकल्यावर चहा ना जास्त उकळवायची, म्हणजे चहाला कलर पण छान येतो आणि चहा चवीला पण खूप छान लागते. बघू शकता मस्त पावसातून गरमागरम अशी आपली सुगंधित स्पेशल चहा तयार आहे. आवडली तर नक्की लाईक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.